22 कोटींना विकत घेतला कॅम्पा आणि 18 महिन्यातच 4700 कोटींचा टर्नओव्हर. पेप्सी आणि कोको कोला यांना झटका, पण नेमका का? जर तुम्हाला हे माहित नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm 1977 मध्ये कोका कोलावर बंदी आली आणि त्यानंतर भारतात स्वदेशी म्हणजेच कॅम्पाची एंट्री झाली. पण कालांतराने म्हणजे 1991 मध्ये कोका कोला आणि पेप्सी पुन्हा भारतात आले आणि करोडो रुपये मार्केटिंगवर खर्च करून स्वतःच्या परत अस्तित्व निर्माण केलं. पण त्यावेळेस कॅम्पा हा अस्तित्वात होता, पण हळूहळू तो परत भारतातनं गेला. 2022 मध्ये कॅम्पा कोला या ब्रँडची घरवापसी मुकेश अंबानी यांनी 22 कोटी रुपयांमध्ये केली आणि भारताच्या 30,000 कोटी सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये गाजावाजा केला. कॅम्पाचा भारतात गाजावाजा, पण पेप्सी आणि कोको कोला यांना भारतातून जाजा. म्हणजेच पेप्सी आणि कोको कोला जी बॉटल 20 रुपयाला विकत होते, तीच बॉटल कॅम्पाने 10 रुपयाला लॉन्च करून पेप्सी आणि कोको कोला यांचं मार्केट जाम केलंय. कॅम्पा कोला याने सर्वात कमी वेळेमध्ये ग्रोथ केली आणि त्याचे मेन कारण म्हणजे जिओचे रिटेल स्टोर, जसे जिओ स्मार्ट बाजार, जिओ फ्रेश, स्मार्ट रिलायन्स असे वेगवेगळे जे रिटेल स्टोर आहे, म्हणजे जे छोटे छोटे दुकानदार असतात त्यांना सुद्धा याने कमी भावात माल देऊन जास्त प्रॉफिट कमवण्याची संधी दिली. यामुळे कॅम्पा कोला याने सर्वात कमी वेळेमध्ये जास्त ग्रोथ केली आणि मार्केटचे 20% शेअर्सच्या मार्केट शेअर्स मिळवला. कॅम्पा कोला रिलॉन्च केला आणि 18 महिन्यातच 1000 कोटींचा रेव्हेन्यू जनरेट केला. पण कॅम्पा तिथंच थांबला नाही, तर त्याने 2026 मध्ये सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये 4 नंबर मिळवला आणि 47 कोटींचा टर्नओव्हर केला. कॅम्पा कोला हा रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्टचा भाग आहे आणि 2025 मध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट याने 11,500 कोटींचा टर्नओव्हर केला होता. त्यामध्ये कॅम्पा कोला हा सर्वात मेजर प्लेयर ठरला, कारण याने 4700 कोटींचा टर्नओव्हर एकट्याने करून दिला होता. कॅम्पा हा ब्रँड फक्त भारतातच नव्हे तर 2025 मध्ये कॅम्पा UAE मध्ये लॉन्च झाला. म्हणजेच इंटरनॅशनल लेवलवर कोको कोला आणि पेप्सीला चॅलेंज करतो आहे. तुम्हाला काय वाटतं? इंडियन ब्रँड वर्सेस ग्लोबल ब्रँड यांचं युद्ध. जर असं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका.